आज आमच्या माहीला लागलं होतं दगड उचलायचं काम, तर ते कसं सांगते तुम्हाला पुढं. पहिल्यांदा इथं मी, मिस्टर आणि आमची माही आम्ही तिघं पण रेडी झालो होतो आणि निघालो होतो बाहेर. बँकेत आमचं थोडंसं काम होतं आणि त्याचबरोबर मोबाईलच्या दुकानामध्ये पण काम होतं. आमचाही घरी एक्स्ट्राचा मोबाईल आहे ना, त्याचा ना पाठीमागचा पूर्ण ग्लास ना निघाला होता आणि तो थोडासा हँग पण करत होता. म्हणून त्याला टाकलं होतं पहिल्यांदा नीट करायला. आणि इथं बघा माही काय करायला लागली. जांभळाच्या झाडाखाली आम्ही उभारलो होतो. पूर्ण सडा पडला होता खाली आणि मी मिस्टरांना म्हणत होते की जांभळाला बघा, जांभळाच्या झाडाला केवढे जांभळे लागले. नेऊत म्हणलं आपण एक चोरी करून संध्याकाळी, कारण आमच्या घराच्या जवळच आहे हे झाड. पण कसं नाही, हे रस्त्यावर असल्यामुळं ना कुणीच त्याचे जांभळं तोडत पण नाही आणि विकायला पण घेत नाही. आणि एवढं जर लागलेत ना त्याला जांभळं, काय विचारायलाच नको. आणि नंतर आम्ही गेलो होतो पार्कमध्ये माहीला घेऊन. खूप दिवस झालं माहीला नेलं नव्हतं आणि वेळ तर आहे, मग म्हणलं जाऊयात. आणि मिस्टरांना सुट्टी पण होती, त्याच्यामुळं गेलो होतो आम्ही. पहिल्यांदा तिला ना घसरगुंडीवर बसवलं आणि स्टार्टिंगला काय होतंय, तिनं भीती. आणि एकदा का सवय लागली का, म्हणजे तिला एकदा कळलं ना की ह्याच्यावर बसल्याच्या नंतर काही होत नाही, मग ती एकदम कॉन्फिडन्स येते आणि मग ती स्वतः करायला लागते. आणि माझं पार्कमध्ये गेल्याच्या नंतर काम फक्त एवढंच असतं की त्या दोघांच्या मागं मागं फिरायचं. ते जिकडे जातील त्यांच्या मागं जायचं आहे. नाही तर बागा माही कसं खेळायला लागलेली. पहिल्यांदा तिला त्याच्या पप्पाने बसवलं होतं आणि घसरून काय ती घसरून खाली आणलं होतं आणि नंतर स्वतः चढायला लागली पाठीमागच्या ज्या पायऱ्या असतात ना त्याच्यावरून. आणि त्या पूर्ण प्रॉपर पायऱ्यासारख्या नाही आहे, त्याच्यावर जे म्हणजे काय ते पाईप असते ना, तर त्याच्यासारखं आहे आणि त्याच्यावरून चढायला लागली. त्याच्यावरून जर पाय सटकला ना, डायरेक्ट खाली जायचा काम होतं. पण तिनं काही अजिबात सुद्धा घाबरायली नव्हती. सगळ्यांना बाय करायला गेली, मला आणि त्यांच्या पप्पाला, आणि घसरायला लागली बरोबर मळाने. आणि पहिल्यांदाही त्यांना छोट्या घसरगुंडीवर बसवलं होतं आणि तिला छोट्या घसरगुंडीवरच एवढा कॉन्फिडन्स आला ना की तिनं डायरेक्ट मोठ्या घसरगुंडीवर डायरेक्ट चढायलाच लागली पायऱ्या. तर ते तुम्हाला दाखवते पुढे. पण हिचं काही इथलं खेळणंच होत नव्हतं. तिच्या पाठीमागून दुसरे पण लेकरं यायला लागली होती, पण तिनं काही घसरत नव्हती. पटकन जायची तिथं 2 मिनिटं बसायची आणि नंतर वापस घसरायची. घसरगुंडी घेऊन झाल्याच्या नंतर तिला बसवलं होतं काय म्हणतात त्याला, ह्या जे गोल गोल फिरतंय ना, तर त्याच्यामध्ये बसवलं होतं. आणि तिला ह्याच्यामध्ये अजिबात सुद्धा भीती वाटत नाही, कारण तिने प्रत्येक वेळेस जेव्हा पण येतो ना आम्ही त्याच्यामध्ये तिला बसवतो आणि एकदम एकदम बरोबरपणे बसती, अजिबात सुद्धा भेद वगैरे नाही. आणि नंतर बघा, इथे मोठी घसरगुंडी होती आणि त्याच्यावर स्वतः चढायला लागलेली. तिला आता सांगायची पण गरज लागत नाही की इथून असं वर जायचं, इथं बसायचं आणि असं खाली घसरायचं. म्हणून तिला एकदा कळलं ना की त्यानं बरोबर करते. इथं घसरायला लागली होती आणि दुसरी जी लेकरं यायला लागली होती ना, त्यांना सुद्धा ढकलून ना ती पुढं चालली होती आणि घसरायला लागली होती. नंतर इथं बसवलं होतं झोक्यामध्ये. आणि तिला यावेळेस काय झालं होतं काय माहिती, तिला ना आता थोडीशी हळूहळू तिला कळायला लागली ना, त्याच्यामुळं ना तिला सगळं कसं काय होतंय ते एकदम बरोबर कळायला लागले. गेल्या वेळेस झोक्यात अजिबात बसत सुद्धा नव्हती, भीत होती केवढी. आणि ह्या वेळेस बसली तर अजिबात तिनं उतरायचं नाव नव्हती घेत. मी एकदा झोका दिला, मिस्टरांनी एखादा झोका दिला, पण तिने काय उतरायचंच नव्हतं. नंतर तिकडं दुसरीकडे जायचं होतं आम्हाला, जिथं मंदिर आहे ना दत्ताचं, तर तिकडं जायचं होतं. आणि तिकडं जायला अजिबात सुद्धा नकोच म्हणायला लागली होती, कारण तिथं सगळं खेळायचं होतं ना, त्याच्यामुळे तिला यायचंच नव्हतं. आणि इकडे आल्याच्या नंतर मी इथं बसली होती आणि तिला सोडलं होतं. खेळ म्हणलं, तुला इथं किती खेळायचंय तेवढं पळ, कुठं पळायचंय तेवढं. माझं तिच्यावर पूर्ण लक्ष होतं. तिला इथं सोडलं आणि त्याच्यासोबत खेळायला ना लेकर पण यायला लागले होते, पण तिला त्यांच्यासोबत खेळायचं नव्हतं. तिला एकटंच खेळायचं होतं. आणि हा जो मुलगा आला होता ना, तो एवढा जर बोलत होता ना, एवढं बडबड करत होता ना. आणि ही पोरगी आमची पळायला लागली होती त्याच्यापासून लांब. काय माहिती काय तिला ना अशी सवयच नाही ना जास्त लेकरांची, त्याच्यामुळे ही अशी करते. आणि मिस्टर आणि मी तिच्याकडे बघून हसायला लागलो होतो. आणि हिचं चाललं होतं, दगड ह्या रस्त्यावरून उचलायचे होते आणि ह्या रस्त्याकडे नेऊन टाकायचे होते. तिनं किती 10-15 तर दगड उचलून नेऊन टाकली असती आणि नंतर येताना खाल्ली होती पाणीपुरी. तर चला मग, असा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि फेसबुक आणि इन्स्टाला पण फॉलो करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.